नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज 28 नोव्हेंबर, 26 नोव्हेंबर रोजी आपण सगळेजण मुंबई हल्ल्याच्या स्मृतीमध्ये गढून गेलेले होतो आणि त्याचा तो सगळा संबंध आजच्या परिस्थितीशी इतका घनिष्ठ आलेला आहे, त्याच्यावरती विचार करत होतो, बोलत होतो, एकमेकांना काहीतरी सांगत होतो. त्याच दिवशी 2 महत्त्वाच्या घटना जगामध्ये घडल्या. बुधवारीच अफगाण टाइम्स ह्या अफगाणिस्तानच्या एका माध्यमामधून बातमी दिली गेली की इम्रान खान यांचा तुरुंगामध्येच मृत्यू झालेला आहे. एका बाजूला ही बातमी येत होती आणि त्याच्यामधून खळबळ उडत होती. असं म्हणतात की पहिली बातमी दिली ती बलूच सोर्सनी दिली आणि मग बलुचांकडून अफगाणिस्तान टाइम्सनी उचलली आणि त्यांनी प्रसिद्ध केलं. पण प्रत्यक्षामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला तो अफगाण टाइम्सच पोहोचला. इथे ह्या बातमीची खळबळ होती तोपर्यंत वॉशिंग्टन डीसी मध्ये एक विलक्षण घटना घडली. व्हाईट हाऊसच्या जवळच अगदी काही मिनिट चालण्याच्या अंतरावरती एका चौकामध्ये नॅशनल गार्ड्स डिप्लॉय केले गेलेले होते. तुम्हाला आठवत असेल, मी एखाद्या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल की एखाद्या राज्यामधल्या पोलिसांवरती ट्रम्प यांनी विशेष विश्वास ठेवायचा नाही असं ठरवून सर्वत्र नॅशनल गार्ड्स पाठवलेले आहेत आणि त्याच्यामध्येच वॉशिंग्टन डीसीचाही समावेश केला गेलेला आहे. तिथे सुद्धा आता नॅशनल गार्ड सिक्युरिटी देत आहेत, सुरक्षा देत आहेत. हे नॅशनल गार्ड्स तिथे जे उभे होते त्यांच्यावरती एक बंदूकधारी इसम आला आणि त्यांनी गोळीबार केला. त्याच्यामध्ये 2 नॅशनल गार्ड्स हे गंभीररित्या जखमी झाल्याचं बातमी आली. दोन्ही बातम्या जरी 26 नोव्हेंबरला आल्या तरी देखील इम्रान खानच्या बातमीमुळे एक मोठी खळबळ ही वेगळ्या तऱ्हेने तयार झाली. अडियाळा जेलच्या बाहेर नागरिकांनी संतप्त जमाव त्यांचा जमा झाला आणि पुढच्या घटना घडत गेल्या. तिथे वॉशिंग्टन डीसी मध्ये ही बातमी आली खरी, पण अमेरिकेमध्ये अनेक ठिकाणी असे गोळीबार होत असतात. त्याच्यामुळे सुरुवातीला लोक त्याच्यामध्ये फारसं लक्ष घालत नाहीत आणि ठीक आहे, नॅशनल गार्ड्स वरती कोणीतरी गोळीबार करणारा एखादा माथे फिरू निघाला असावा असं म्हणून बातमी थोडीशी सबड्यू झालेली होती. पण आता जे डिटेल्स येत आहेत ते महत्वाचं आहे आणि त्यामध्ये हा जो कोणी गोळीबार करणारा माणूस होता त्याला ओव्हरपॉवर करण्यामध्ये इतर रक्षकांना यश आलं. त्याला ताब्यात घेतलं गेलं. त्याचं नाव कळलं, ते रहीम लखनवाल हा साधारण 28-29 वर्षाचा अफगाण तरुण आहे. आणि ह्या अफगाण तरुणाला हाती घेतल्यानंतरची बातमी जी आहे ती त्याच्याने खळबळ उडाली की हा माणूस इथे पोहोचला कसा अमेरिकेपर्यंत. तेव्हा लक्षात आलं की ज्यावेळी बायडेन सरकारने जुलैमध्ये ठरवलं की अफगाणिस्तानमधून माघार घ्यायची, अमेरिकन सैन्य माघारी बोलवून घ्यायचं, त्यावेळी ज्या अफगाण नागरिकांना अमेरिकेपर्यंत पोहोचवण्यात आलं त्याच्यामधला हा लखनवाल आहे. आणि तो लखनवालला इथपर्यंत का आणलं गेलं? कारण तो सीआयए बरोबर काम करत होता. सीआयए केवळ सीआयए नाही, तर आता असं लक्षात येत आहे की इतरही अनेक सुरक्षा यंत्रणांच्या सोबत हा लखनवाल काम करत होता. त्याच्या हातामध्ये पिस्तूल असणारच, कारण तो अशा पद्धतीचं काम करत होता. तेव्हा त्यांनी नॅशनल गार्ड वरती हल्ला करायचं का ठरवलं असेल? हा प्रश्न लोकांच्या मनामध्ये आल्याशिवाय राहिला नाही. आणि खास करून अमेरिकेमध्ये जी एक राष्ट्रवादाची म्हणण्यापेक्षा सुद्धा मागा चळवळ जी जोम धरते आहे, त्यांना तर असा अफगाणिस्तानचा माणूस जो आहे तो अमेरिकेपर्यंत पोहोचलाच कसा, हा प्रश्न पडला नसेल असं नाहीये. ट्रम्पचे जे समर्थक आहेत त्यांच्या हे लक्षात येतं की व्हाईट हाऊसच्या जवळपास एवढी घटना घडते आहे, तेव्हा हा इशारा कोणाला दिला जातोय? तो इशारा ट्रम्पलाच थेट दिला जातोय. ही गोष्ट लपून राहिलेली नाहीये. ट्रम्प वरती प्रचार यंत्रणांच्या काळात, जेव्हा प्रचार यंत्रणा निवडणुकीच्या जेव्हा कार्यरत होत्या, तेव्हाच 2 ते 3 हल्ले झालेले होते. पहिल्या एका हल्ल्यामध्ये ते बचावले, मग दुसऱ्या हल्ल्यामध्ये गोळी त्यांच्या कानाला लागून गेली आणि सहज मारले जाऊ शकत होते. काही सेकंदांचा अवकाश आला. तिसऱ्यांदा त्यांच्या फ्लोरिडा मधल्या ते जे खेळतात तिथे
एक झुडपामध्ये लपून बसलेला माणूस होता आणि त्यांनी गोळीबार केलेला होता. त्यांच्या जे त्यांचं स्वतःचं जे निवासस्थान आहे, खाजगी निवासस्थान, तिथे ही घटना घडली आणि ह्याच्यानंतर ट्रम्प यांना अर्थातच एक प्रकारे ओव्हरपॉवर करण्याचा प्रयत्न कसा चाललेला होता याबद्दलच्या गोष्टी इथेच थांबल्या नाहीत, तर मागाचा खंदा समर्थक चार्ली कर्क ह्यांचा सुद्धा जीवघेणा हल्ला केला गेला आणि त्यांची हत्या केली गेली. ह्याला सुद्धा काही आठवडे गेलेले आहेत आणि यानंतर ही घटना घडते. म्हणजे नॅशनल गार्ड्स त्यांनी डिप्लॉय केले ट्रम्पनी ह्याच्या विरोधामध्ये. जे तुमचे सगळे DEI आणि सगळे लिबरल्स जे आहेत ते खवळलेले आहेत, कारण त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये जर का असे नॅशनल गार्ड्स आले तर ते ट्रम्पची पॉलिसी इम्प्लिमेंट करणार ह्याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. तेव्हा नॅशनल गार्ड्स वरती असा प्रकारे हल्ला व्हावा आणि तो CIAचा एजंट असलेल्या माणसाने करावा, ही गोष्ट बिलकुल साधी नाहीये मित्रांनो. ही बिलकुल साधी नाहीये. एक CIAशी संलग्न असलेला माणूस अशा प्रकारे हल्ला करतो, त्याला हुकूम कोणी दिले? हा प्रश्न तुम्हाला नाही पडत. आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगते. पुढची गोष्ट ही आहे, की अमेरिकेमध्ये हा हल्ला प्रत्यक्ष घडला त्याच्या काही तास आधी Google वरती त्याच्या नावाचा सर्च चाललेला होता. हे नाव कोणाला माहिती होतं मित्रांनो? लखनपाल नावाचा माणूस अफगाणिस्तानमधून अमेरिकेत येतो आणि Google सर्च वरती हा सर्च वरती येतो. म्हणजे किती ठिकाणी आणि कोण कसला सर्च करत होतं. लखनपाल काय करणार आहे हे कोणाला माहिती होतं. हत्येच्या अगोदर हा सर्च का केला जात होता? जेव्हा कोणालाही नावही माहिती नव्हतं. नाव कळायला सुद्धा काही तास लागले. त्याच्या आधीपासून हा सर्च कोण करत होतं मित्रांनो? याचा अर्थच असा, की लखनपाल एकटा नव्हता आणि त्याच्या मागे काही शक्ती होत्या आणि या शक्ती कोण आहेत? आणि त्या डीप स्टेटशी संबंधित आहेत का? हा प्रश्न माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही. आता तुम्हाला मी एक हे वाचून दाखवते, ट्वीट वाचून दाखवते. ते लारा लोगन या अमेरिकेमधल्या एक प्रतिष्ठित पत्रकार आहेत आणि त्यांचं दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे, की त्या ज्यावेळेला एका मुस्लिम देशामध्ये पत्रकार म्हणून काम करत होत्या, रिपोर्टिंग करत होत्या, इफ आय एम नॉट मिस्टेकन, इजिप्तचा जो तेहरीर चौकाचा जो सगळा सिनेरिओ झाला, प्रोटेस्ट चाललेल्या होत्या, त्यावेळेला त्या गर्दीत उभ्या राहून रिपोर्टिंगसाठी तिथे काम करत होत्या आणि त्यावेळेला त्यांच्यावरती मुस्लिम तरुणांनी हल्ला केला आणि एक प्रकारे त्यांना रेप केलं. आणि त्यांचा जो क्रू होता त्यांना म्हणजे त्यांच्या सोबतचे सहकारी होते त्या सगळ्यांना आधी पिटाळून लावण्यात आलं. तिला एकटं पकडलं कोंडीमध्ये आणि हा प्रकार झाला. लारा लोगन ही अत्यंत धाडसी पत्रकार आहे असं मी म्हणते. तिने सगळ्याचा पाठपुरावा केला आणि ती त्यांना पुरून उरली. हे महत्वाचं. म्हणजे तिचा मानसिक खच्चीकरण हे लोक करू शकले नाही. लारा लोगन काय लिहितात हे महत्वाचं आहे त्याच्यासाठी, कारण त्या अफगाणिस्तानामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पत्रकारिता करत होत्या. लारा लोगन म्हणतात, "We knew at the time that the CIA was using the withdrawal as cover to infiltrate the US with terrorists and criminals. They emptied the two worst neighborhoods around Kabul, while Afghan American citizens were blocked from Kabul airport. The Americans who orchestrated this are the ones to blame. Direct your outrage and anger where it belongs, not where they want direct you." लारा लोगन असं म्हणतात, की ज्या वेळेला अमेरिकेचं सैन्य माघारी बोलवण्यात आलं अफगाणिस्तानमधून, त्यावेळेला काबूल मधल्या अत्यंत कुप्रसिद्ध 2 वस्त्यांमधून अनेक माणसं अमेरिकेत नेली गेली. हे हार्डन्ड क्रिमिनल्स होते. हे हार्डन्ड ते कदाचित CIA बरोबर तेव्हा काम करत असतील, मी नाही म्हणत नाही. आणि त्यांच्यावरती काही जबाबदारी पण सोपवली गेली असेल. याही बद्दल वाद नाहीये. परंतु ते दहशतवादी होते आणि ते गुन्हेगार होते. अशांना बेमालूमपणे आणि विनासायास अमेरिकेपर्यंत नेण्यात आलं. म्हणजे इव्हॅक्युएशन चाललेलं होतं. सैन्य माघारी येत होतं. त्याच्यासोबत हे हार्डन्ड क्रिमिनल्स आणि टेररिस्ट हे अमेरिकेत आणून पोहोचवले गेले. कशासाठी?
ह्या लोकांची अमेरिकेमध्ये कोणाला गरज होती? लारा लुगनचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्या म्हणतात, की ऑलरेडी ज्यांना अमेरिकेचं नागरिकत्व दिलेलं होतं, असे अफगाणी लोक सुद्धा तिथे होते. अफगाण ओरिजिन्स ते लोक होते. पण त्यांना काबूल विमानतळापर्यंत पोहोचू सुद्धा दिलं नाही. पोहोचू सुद्धा दिलं नाही. मला आठवतंय, की त्या एअरपोर्टच्या बाहेर कशी झुंबड उडालेली होती. काही लोक विमानाच्या वरच बसले होते आणि अखेर विमान सुटल्यानंतर ते तसेच पडून मरण पावले असतील. पण हे जे अफगाण अमेरिकन नागरिक होते, ते विमानतळापर्यंत पोहोचू सुद्धा शकले नव्हते. आणि हे क्रिमिनल्स आणि टेररिस्ट मात्र अमेरिकेपर्यंत नेण्यात आले. हे काही असंच घडत नाही मित्रांनो, हे सगळं ऑपरेशन होतं, लक्षात ठेवा. ही सगळी मंडळी जी आहे ती अमेरिकेमध्ये कशासाठी हवी होती? ट्रम्प असाच पद्धतीचा आरोप व्हेनेझुएलन गँग्सवरती करत असतात आणि तो आपण विसरू शकत नाही. विसरू शकत नाही. तेव्हा ह्यांना हाताशी कोण धरू शकतं? ही जी माणसं तिथे नेली गेली त्यांचे हँडलर तर होते. त्यांचे हँडलर अफगाणिस्तानात होते. याचाच अर्थ ते हँडलर सुद्धा अमेरिकेमध्ये होते किंवा दे हॅव बीन अलॉटेड टू अनदर हँडलर. हा हँडलर काय करत होता? हा प्रश्न आहे. आणि ते जे सर्चेस आहेत ते सर्चेस कोण करत होतं? लखनवाल वरती अशा पद्धतीची जबाबदारी सोपवणारा हँडलर कोण? हे जगासमोर यायला पाहिजे. आणि ते कधीही येणार नाही ह्याची मला खात्री आहे. कारण डीप स्टेट ट्रम्पला वॉर्निंग देते आहे. डीप स्टेट ट्रम्पला वॉर्निंग काय देते आहे, हे महत्वाची गोष्ट आहे. आणि ती गोष्ट आज मी तुम्हाला सांगते आहे, ती कान देऊन लक्षात घ्या, सावध चित्ताने ऐका. गेल्या काही दिवसामध्ये ट्रम्प प्रशासनाने आसिम मुनीरकडे लकडा लावलेला होता, की तुम्ही इम्रान खानची सुटका करा, त्याला तुरुंगामध्ये ठेवू नका. आणि त्याचं कारण वेगळं होतं. इम्रान खानचे जे अमेरिकेमध्ये समर्थक आहेत, त्या समर्थकांनी एक मोठा ग्रुप बनवलेला होता. आणि त्या ग्रुपनी ट्रम्प ह्यांचा प्रचार करून ट्रम्पच्या विजयासाठी प्रचंड प्रयत्न केले होते. पाकिस्तानी ओरिजिनची जी जनता अमेरिकेमध्ये आज सिटिझन होऊन राहते आहे, त्या सिटिझन्सनी ट्रम्प यांच्यासाठी मतदान करावं म्हणून हे ग्रुप प्रयत्नशील होते, कार्यरत होते. आणि मग ट्रम्प निवडून आणल्यानंतर ते ग्रुप्स ट्रम्पना सांगत होते, की आम्ही तुमच्यासाठी काम केलं, आता आमच्यासाठी तुम्ही एक काम करा, तुम्ही इम्रान खानला सोडवून आणा, तुरुंगातून सोडवून आणा. तेव्हा ट्रम्पनी आसिम मुनीरवरती दबाव आणलेला होता, की इम्रान खानची सुटका करा म्हणून. एकाच दिवशी ही खबर यावी, की इम्रान खानचा तुरुंगामध्ये मृत्यू झालेला आहे. ही अफवा आहे की नाही हे अजून ठरायचं आहे. की त्याला केवळ इव्हॅक्युएट करून अन्यत्र हलवला गेलेला आहे फाशी देण्यासाठी, हे अजून क्लिअर नाहीये. आणि दुसऱ्या बाजूला नॅशनल गार्ड्सवरती हल्ला केला गेलाय. तेव्हा इशारा कोणाला आहे, की इम्रान खानची सुटका करण्याचा दबाव टाकू नका. हाच तर तो इशारा नाहीये ना. कारण इम्रान खान सुटला तर पाकिस्तानात काय होईल हे डीप स्टेटला कळतं आहे. त्यांना आसिम मुनीर सत्तेवरती हवं आहे. इम्रान खान त्याच्या सत्तेला आव्हान देऊ शकतो. आणि हे आव्हान त्यांना नको आहे. हे आव्हान नकोय कारण त्यांना आसिम मुनीर पदारूढ असलेला पाहिजे आहे. आणि तो केवळ पदारूढ नाहीये मित्रांनो. अशा पद्धतीने बसलेला आहे, की आज पाकिस्तानचे सर्वाधिकार त्याच्या हातामध्ये येऊन पोहोचलेले आहेत. मृत्यू केवळ इम्रानचा पाठलाग नाही करत आहे. मृत्यू ट्रम्पचा सुद्धा पाठलाग करतोय. निदान परिस्थिती तरी तेच दाखवते. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असं तर होऊ द्या.